नमस्कार मित्रांनो. तर आज आपण PM किसान सन्मान निधी योजनेचा जो अपडेट आहे ते आज आपण पाहणार आहोत. याच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला लाभार्थी म्हणून या योजनेमध्ये राहायचं असेल तर तुमच्यासाठी एक शेवटची आणि लास्ट ही संधी आहे देण्यात आलेली आहे. अन्यथा या योजनेमधून तुमचं नाव अपात्र करून तुमचे येणारे हप्ते बंद होणार आहेत. आता बरेच जण म्हणत असतील, आता काय नवीन आलं, या योजनेच्या अंतर्गत पुन्हा एकदा हप्ते बंद होणार. मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत आपण पाहिलं होतं की 20 जूनपर्यंत फेस KYC करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतरची मुदत 30 जूनपर्यंत केली KYC करण्यासाठी. परंतु बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून याच्यामध्ये KYC करता आली नव्हती. याचबरोबर नवीन लाभार्थ्यांच्या माध्यमातून सुद्धा याच्या अंतर्गत नवीन जे काही रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन करण्यात आलेले. काही शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन मंजूर करण्यात आले, परंतु त्या मंजूर झालेल्या शेतकऱ्यांचे मात्र KYCसाठी हप्ते प्रलंबित आहेत. त्याचबरोबर साऱ्या शेतकऱ्यांच्या जे काही क्वॅलेंटरी सिलेंडर करण्यात आलेले आहे त्याच्यात रिक्वेशन करण्यात आलं आणि पुन्हा त्यांच्या शेतकऱ्यांची KYC करण्यासाठी आलेले. परंतु अशा शेतकऱ्यांची देखील KYC बाकी आहे. जे काही नियमित शेतकरी आहेत, ज्या नियमित हप्ते येतात, अशा शेतकऱ्यांमध्ये सुद्धा लाखो शेतकरी KYC करण्यापासून पेंडिंग आहेत. आता लाखो शेतकऱ्यांसाठी त्यांच्यासाठी ही फक्त उदाहरण जर घेतलं तर यवतमाळ जिल्ह्यातून 1,94,000 शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण करण्यापासून बाकी आहेत. मित्रांनो, अशा जर प्रक्रिया पूर्ण झाल्या नाहीत तर नमो शेतकरी PM किसान या दोन्ही योजनेचे हप्ते तुम्हाला मिळण्यापासून वंचित राहू शकता. त्याचमुळे या योजनेच्या अंतर्गत लवकरात लवकर तुम्हाला आपली फेस KYC पूर्ण करून, पूर्वी राज्य शासनाकडे त्याच्यासाठी सेपरेट कर्मचारी नव्हते, आता त्यांच्या अंतर्गत नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता जर तुमची KYC बाकी असेल तर तुमच्याकडे आता त्याच्या अंतर्गत जे काही काम करणारे व्हॉलंटियर असतील, जे काही कर्मचारी असतील, ते कर्मचारी स्वतः घरी येतील किंवा जर ते घरी आले नाहीत तर तुम्हाला जवळच्या CSC सेंटरवरती किंवा आपल्या मोबाईलमध्ये PM किसानचं ॲप्लिकेशन टाकून त्या PM किसानच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून KYC कंप्लीट करून घ्यायची. फेस KYC कंप्लीट करून ॲग्रिस्टॅक फार्मर ID काढला नसेल तर तोही फार्मर ID काढून घ्या. आताच फेस KYC करण्याची याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये 2 ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागतील. एक तर PM किसान ॲप्लिकेशन आणि दुसरं फेस आधार RDचं ॲप्लिकेशन. त्याच्यासाठी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून झाल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करायचं. त्याच्यानंतर आपल्याला काही परमिशन मागितल्या जातील, जसे की लोकेशन असेल किंवा इतर. आता इथं आल्यानंतर आपल्या डायरेक्टलं नेक्स्टवरती क्लिक करून आपली संपूर्ण KYC कंप्लीट करून घेण्याचा प्रयत्न करा. कारण की आपले हप्ते जर बंद झाले तर आपल्याला या योजनेतून अपात्र करण्यात येईल. त्यामुळे आपण आपल्या CSC सेंटरवर जाऊन किंवा आपल्या मोबाईलवरती लवकरात लवकर आपली KYC नक्कीच कंप्लीट करून घ्या. त्यामुळे आपले जे हप्ते आहेत ते रेग्युलर चालू राहतील. कारण दोन्ही हप्ते एकूण 4,000 रुपये तुम्ही 4,000 रुपयेपासून वंचित राहू शकता जर आपली KYC कंप्लीट नसेल तर. कारण ही शेवटची संधी आहे. हा हप्ता येण्यापर्यंत आपली KYC नक्कीच कंप्लीट करून घ्या. आणि मित्रांनो,
जर आपल्याला असेच नवनवीन अपडेट कर्जमाफी या योजनेसंदर्भात जर अपडेट हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईबर करा मित्रांनो. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.